सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथील शासन ताब्यातील जप्त वाळू साठ्यातून सुरू असलेल्या कथित संघटित वाळू चोरीमुळे महसूल आणि गौण खनिज कर्म विभागातील गंभीर अनियमितता पुन्हा एकदा समोर आली आहे। मौजे कोटनांद्रा येथील गट क्रमांक 146 मधील हजारो ब्रास जप्त वाळू साठ्यातून मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पेल्ली आणि माजी सरपंच संजय निकम यांनी केला आहे। संबंधित तक्रारीनुसार दररोज 10 ते 12 हायवा अथवा टिप्परद्वारे अहोरात्र वाळू वाहतूक होत असून संबंधित महसूल, गौण खनिकर्म आणि पोलीस प्रशासनाला वाहनांचे क्रमांक, व्हिडिओ, स्क्रीनशॉट आणि डिजिटल पुरावे देऊनही कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाहीये। उलट संबंधित अधिकाऱ्यांनी फोन उचलणे आणि संदेशांना प्रतिसाद देणे बंद केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे सदर प्रकरण हे केवळ अवैध वाळू वाहतुकीपुरते मर्यादित नसून शासनाच्या जप्त मालमत्तेची चोरी, शासन महसूल अपहार, पुरावे नष्ट करणं, पर्यावरणीय हानी, अधिकाऱ्यांचे संगनमत आणि भ्रष्टाचार अशा गंभीर फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। यापूर्वी सन 2023 मध्ये नगर परिषद सिल्लोड यांच्या विकास कामांच्या नावाखाली हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती। केवळ 5830 ब्रास वाळू उपशाची परवानगी असताना प्रत्यक्षात 80,000 ते 1 लाख ब्रासपर्यंत वाळू उपसा झाल्याचा आरोप करण्यात आला होता। याबाबत विविध तक्रारी, पंचनामे, ETS मोजणी, RTI दस्तऐवज आणि त्याचबरोबर व्हिडिओ पुरावे प्रशासनाकडे सादर असूनही आजपर्यंत कोणतीही प्रभावी फौजदारी कारवाई झालेली नाहीये। तक्रारदारांनी असा आरोप केलेला आहे की शासन ताब्यातील जप्त वाळू साठ्याचे संरक्षण करण्यासाठी CCTV, सुरक्षा व्यवस्था, पोलीस बंदोबस्त किंवा वैज्ञानिक मोजमाप यंत्रणा उभी करण्यात आलेली नाहीये। परिणामी शासनाच्या ताब्यातील वाळूच चोरीला जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आलेलं आहे। दिनांक 20 मे 2024 रोजी ग्रामस्थांनी 4 टिप्पर पकडून दिल्यानंतरही संबंधित अधिकारी घटनास्थळी न गेल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता। यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकर पेल्ली यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे सविस्तर पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आली असून खालील प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहे। कोटनांद्रा गट क्रमांक 146 येथे तत्काळ संयुक्त धाड मारणं, सुरू असलेली वाळू चोरी तत्काळ बंद करणं, सर्व टिप्पर आणि हायवा जप्त करून FIR दाखल करणं, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांच्या भूमिकेची चौकशी, ड्रोन सर्वेक्षण आणि वैज्ञानिक मोजमाप, त्याचबरोबर मोबाईल लोकेशन, CCTV, GPS आणि टोल डेटा जप्त करणं यासह SIT मार्फत स्वतंत्र चौकशी करणं, संपूर्ण वाळू उत्खनन प्रकरणाचे स्पेशल ऑडिट, त्याचबरोबर दोषींवर कठोर फौजदारी कारवाई आणि महसूल वसुली करणं। तक्रारदारांनी इशारा दिलेला आहे की तत्काळ कारवाई न झाल्यास उच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद, त्याचबरोबर लोकायुक्त, भ्रष्टाचार प्रतिबंध विभाग आणि न्यायालयात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून कठोर कायदेशीर लढा उभारण्यात येईल, अशा प्रकारचा प्रशासनाला गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। यावर आता प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।